आधी जेवून घे मग खेळ. ही आहे रुक्मिणी, चैतन्याची आई. अगं तो लहान आहे का? 10 वर्षाचा झालाय. जेवेल तो हाताने. आणि तू किती दिवस खाऊ घालणार आहेस ग? हे आहेत रमाकांत, चैतन्याचे वडील. जेवढे दिवस होईल तेवढे दिवस खाऊ घालीन. आणि तुम्हाला उशीर नाही का होत आहे? चाललोय मी, पण तो खेळायला गेलेला आहे. तो नाही येणार, ते तूच खा. तो येईल. तुम्ही जा आणि ऊन तापत आहे, काळजी घ्या. बरं, येतो मी. ये रे बाळा पटकन. ही नाही ऐकणार. चला वाडा जेवायला. चैतन्य चल बाळा जेवायला. काय आहे आई आज जेवायला? हा आहे आईचा लाडका चैतन्य. मुगाची खिचडी केली. ते आई काय पण तुझी मुगाची खिचडी केली होती, आज मला काहीतरी दुसरं हवंय. बरं सांग तुला काय हवंय, बनवून देते 2 मिनिटं. 1 मिनिट. जे पाण्यात आलं ते खायची सवय लाव. तुझ्या हिश्श्याच्या खिचडीचं काय करायचं? ते मला माहिती नाही. खिचडी फेकून द्या, त्याचं काही पण करा. चैतन्य फेकून द्यायला ते काय फुकट भेटलाय का? एका शेतकरीचा मुलगा असून अन्नाचा मान करता येत नाही. थांब, तू थांब. त्याला उपाशी राहायचं असेल तर राहू दे. तो उपाशी राहील तेव्हा त्याला अन्नाची किंमत कळेल. हे बघा, नेहमी मुलांना ओरडून मुलं ऐकत नसतात. नेहमी मुलांना ओरडून ते ऐकतात की नाही हे मला माहिती नाही, पण सारखं त्यांच्या चुकांवर पांघरून घातलं तर ते हाताबाहेर नक्की जातात एवढं मला माहिती आहे. तुमच्याशी कोण बोलेल? मीच बघते माझ्या मुलाला काय हवंय. अगं खूपच कंटाळा येतो आज शाळेत जायला. अरे तू शाळेत मी जाशील ना, नोकरी कशी करशील? हो, मला पण लवकरच त्या छोट्या घरातून सुटका हवी आहे. तू उद्या मीटिंगसाठी शाळेत कोणाला आणशील? कोणालाच नाही. म्हणजे काका काकूले माहीत पडलं तर काय करशील? माहीत पडलं तर पडू दे, कोणाच घाबरते त्यांना. चल, उशीर होतोय, उद्या भेटू. बाय. चैतन्य लवकर बाहेर ये. अहो काय झालं, तुम्ही इतके का ओरडत आहात? तू गप्पा बस, आज तू अजिबात मला बोलायचं नाहीये. अहो पण झालंय तरी काय? चैतन्य लवकर ये. काय बाबा, काय झालं? का बरं ओरडताय? सांगतो ना, सगळं सांगतो. आज काय होतं शाळेत? आज काहीच नव्हतं. मीटिंग होती ना तुझी आज? हो, होती. मग आम्ही काय मेलो आहे का? आम्हाला बोलवणं काम नव्हतं? मी आलो असतो ना तुझ्या मीटिंग मध्ये. तू बोल ना, का नाही सांगितलं मीटिंग होती म्हणून? काय केलं असतं तुम्ही शाळेत येऊन? काही कळतं का तुम्हाला? चैतन्य चैतन्य अहो तू बाजूला हो. तू आज मधात यायचं नाहीये. जो फटके खाईल तेव्हा सुधारणार आहे हा. नाही, लहान मुलांना मारून ते ऐकत नसतात. त्यांना प्रेमाने समजून सांगावं लागतं. प्रेमाने सुधारलाय का तो आजपर्यंत? तुम्ही जरा थांबा. चैतन्य तू चल बाळा.
घरातलं मी तुला घातलेलं मंगळसूत्र कुठे आहे? आहे ना, ते मी ठेवलंय. कुठे आहे? आण ते. मी सांग लवकर. ते मी विकून टाकलं. काय? तुला मला एकदा पण विचारावंसं नाही वाटलं? काय विचारणार होते मी तुम्हाला? तुमची अवस्था माझ्याकडनं बघवल्या नव्हती चालली, त्यामुळे मी ते मंगळसूत्र विकलं. त्यात 1000 रुपये आले आणि मी तुमच्यासाठी औषधं आणली आहे. तुम्ही ती औषधं घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सगळं करायची काय गरज होती? आणि जर तुला गळ्यात घालायला दुसरं आणायचंच होतं तर त्यासारखंच आणायचं असतं. मला कळलं तरी नसतं. तर हे सगळं बोलायची वेळ नाही. आपण चैतन्याला चिठ्ठी पण पाठवून देऊ, तो आपल्याला पाठवून देईल पैसे. बस, मला अजून नको लाजूच. त्याची नवीन नवीन नोकरी आहे, त्याला नको पैसे पाठवायला लावू. फक्त देवाचरणी हीच प्रार्थना आहे की जर हा माझा शेवटचा काळ असेल तर माझ्या मुलाची माझी एकदा भेट करून दे. अहो, काही पण नका बोलू आणि सगळं नीट होईल. हो, पण अहो, काय होतंय? अहो अहो, झोपा तुम्ही इथे. रुक्मिणी, मी आता जगत नाही. मला माहिती आहे माझ्यामुळे तुला फक्त आणि फक्त कष्ट करावे लागले. यासाठी मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. मी एक बाप म्हणून आणि एक नवरा म्हणून. चैतन्याला बाबाची बातमी कळताच आईच्या भेटीला ताबडतोब चैतन्य निघून येतो आणि आईला आधार देण्यास महिनाभर राहतो. बाबा गेले या दुःखात आईचा सांभाळ करतो. हे घे बाळा पाणी. आई 2 मिनिटं. काय? आई, आता आपल्याला निघायला हवं. कुठे? मी 1 महिन्यापासून सुट्टीवर होतो, त्यामुळे आता आपल्याला निघायला हवं. आपल्याला म्हणजे? बाळा, मी कुठेच नाही येणार. मी इथेच राहील. नाही आई, असं नको म्हणू. तुला पण यायला लागेल. मला तिकडे आधार पण मिळेल आणि तुला इकडे वेगळे पैसे कोण पाठवेल? पण आई चल ना. नाही नको म्हणू प्लीज. चैतन्य कुठे गेला बाळा? काय ग आई? बरं, भाजी कोणती बनवू?
तू कोणतीही पण भाजी बनव, पण हा फोटो बघ. कोणता? किती गोड आहे मुलगी. कोण आहे ही? तुझी सून. खरं की काय? तू लग्न करणार आहेस? हो. बरं सांग, कधी बोलव गुरुजींना, आपण लवकरच मुहूर्त तयार करू. हे आई, हे मुहूर्त वगैरे काहीच नको करू. आज आम्ही कोर्ट मॅरेज करतो आणि आजच तुझी सून घरी आली. या या बाळा, या. स्वागत आहे. या. बाळा, रुपाली कुठे आहे? ती झोपलेली आहे. कधी उठेल ती? ते ठरवेल केव्हा तिला उठायचं आहे तेव्हा. तू नको बोलूस. अरे हो, पण तिला ऑफिसला जायचं असते. नाश्ता पाणी कधी करेल? मी तिला नाश्ता बनवायला नाही आणलेला आहे. तू बनवशील नाश्ता आणि स्वयंपाक पण तू करशील. चैतन्य, चल लवकर, ऑफिसला उशीर होतोय. बॉटल झाली. घे बाळा बॉटल. वाईट नको वाटून घेऊ. स्वयंपाक वगैरे तर मी बघीनच, पण जर तुला ऑफिसला जायचं असेल तर लवकर उठायचं ना. एक मिनिट, मला काय करायचं, कसं जायचं, कधी जायचं हे मी माझं बघून घेईन. तुम्ही मला सांगायची गरज नाही. चैतन्य, तुझ्या आईला सांग, मला झोपल्यावर इनफॅक्ट कशावरूनच काहीच बोलायचं नाही. आणि असंच जर सुरू राहणार तर सोडून येईल ना वृद्धाश्रमात. बाळा, काय बोलते आहे ही? बरोबर बोलत आहे ती. आता खरंच तुला वृद्धाश्रमात सोडायची वेळ नको आणू. आनंदात असते. परंतु मुलाचे आणि सुनेचा संवाद ऐकून रुक्मिणीचं काळीज अगदी तीळ तीळ तुटतं. ज्या लेकाला त्या आईने तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्याच लेकाने आई जाईला दुखवलं. रुक्मिणीचं मन दुखावलं आणि त्याचाच त्रास तिला होऊन ती आजारी झाली. ना साधा नाश्ताही तयार नाहीये आणि हे काय माझ्याकडून जेवणाची अपेक्षा करताय रोज रोज. या आईला इथे आणायलाच नाही परवडलं. मी पण दिवसभर थांबते, ऑफिसला जाते.
वडिलांनी ना कुरकुरता केलं, बाळाचं रूपांतर तारुण्यात झालं. तारुण्यात आता कमाविते झाले, नकळतची वृद्धाश्रमाचे विचार मनी आले. लहानपणी जिच्याकडे हट्ट केला, त्याच आईचा आता त्रास होऊ लागला. सानी रे सानी सानी पग पद पग मरे सा. झाले कानी वृद्धाश्रमाचे विचार मानी, काय झाली अवस्था, कटू झाली वाणी. नको येऊ परत, सहज टाकले बोलून, आईचे डोळे आले भरून. मुलांचं सुख बघून रडत गेले निघून, घाव झाले हृदयावर दुःख ठेवलेलं बघून. निसा ग म प नि ध प सा नि ध प म प ध प ग म प म ग म रे सा नि रे सा. नी रे सा. आई, एक ग्लास पाणी आण बरं. आई, काय चैतन्य? आई नाही आहे वाटतं घरात. मी किती वेळचा आवाज देत आहे. नाही आहे घरात? अरे नाही, असतील इथेच कुठे. पण त्यांचं तर कोणी मुंबईमध्ये ओळखीत पण नाहीये. मग आई गेली कुठे? चैतन्य, हे काय रे? सांगायचे आहेत बाळा.
पण तरी सुद्धा आई गेली. तुझ्या दवाखान्याचं बिल निघेल साधे तेवढी पैसे नव्हते रे तुझ्या आई बाबांजवळ. आमच्या लग्नात माझ्या आईने माझ्यासाठी 2 ग्रॅमचे कानातले दिले, ते विकून टाकले मी बिल भरायसाठी. तेवढे पैसे पुरेसे नाही रे झाले. आणि तुला सांगते, ही माझ्या आईची माझ्याकडे शेवटची आठवण होती रे. सून आली, मुलाने लग्न केलं, सून पण चांगलीच होती, पण कुठेतरी त्यांना म्हाताऱ्या माणसाची काळजी घेता आली नाही. त्यांना त्यांचा त्रास होऊ लागला. बाबांनी आपलं एका खोलीचं पण स्वतःचं घर विकून टाकलं. तुझ्या दवाखान्याचा खर्च निघाला. पण बघ ना कशी गंमत आहे. ते जायच्या आधी त्यांची खूप इच्छा होती रे की तू त्यांना भेटावंस, पण तसं होऊ नाही शकलं. आईची अक्कल निघाली, आईचा गावंढळपणा पण निघाला. थोडक्यात सांगायचं तर आई नकोशी झाली. आपल्या मुलाला आपला त्रास होतोय हे ती आई सहन नाही करू शकली, आणि म्हणून घर सोडून चालली आली. तर बाजूला हो. आपलं खूप चुकलं. इनफॅक्ट माझी आई असून मी असं कसं काय तिच्यासोबत वागू. ते आम्हाला आईची माया लावण्याचा प्रयत्न करत. मी काय केलं? तिने आपलं ऐकलं असेल, ती नक्की वृद्धाश्रमात गेली असेल. चैतन्य अजूनही वेळ दिलेली नाही. जवळचे सगळे वृद्धाश्रम शोधून काढू, पण त्यांना नक्की परत आणू. मी पाहू. अरे यार, कुठे गेलास? तू आईला नाही घेऊन आलास? मी 3 वृद्धाश्रम बघितले, पण आई कुठे सापडली नाही. अरे यार, कुठे गेले असतील? तू ते नवीन उघडलेले वृद्धाश्रम पाहिलेले आहे का? त्याचं नाव नवजीवन वृद्धाश्रम. तू तिथे चेक करून आलेला आहेस का? नाही. आई नक्की तिथेच असतील. चल आपण त्यांना सन्मानपूर्वक घेऊन येऊ. हो, चल. देवाकडे हीच प्रार्थना आहे
तुम्ही त्यांची काळजी घ्या. आणि बाळा तू सगळ्या वृद्ध लोकांची सेवा करतेस, त्यांना काय हवं काय नको ते बघतेस. माझा आशीर्वाद आहे. सुखी राहा. सुटले धागे उरले मागे उसासे सुया काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारे विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुया काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे वादळाचे. चैतन्याने त्याच्या आईला तर गमावलं, पण रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे या दोघांनी वृद्धाश्रमातल्या वृद्ध लोकांच्या आजारपणाचा खर्च उचलला व त्यांच्या चुकीचं प्रायश्चित्त. नशिबी आले निखारे